पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, संजयनगर, सांगली या ठिकाणी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून 2021 साली जे जन आंदोलन उभा केलं होतं, त्या जन आंदोलनाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, संजयनगर, सांगली या होळकर चौकातील अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळ्यास आज आपल्या सांगली कलेक्टर ऑफिस यांच्या वतीनं परमिशन देण्यात आली। त्याबद्दल मी प्रशासनाचं आणि यासाठी काम करत असणाऱ्या आमच्या महानगरपालिकेचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। खास करून आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ह्या सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ आणि आमच्या धनगर समाजाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब शेठ यांच्या आणि आमच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याला आज या ठिकाणी परमिशन मिळाली। आमच्या बिरोबाचरणी मी एकच प्रार्थना करतो की हा कार्यक्रम येणाऱ्या काही थोड्या दिवसात या ठिकाणी उत्साहात आणि आनंदात पार पडणार असून आपल्या या अहिल्यादेवी प्रेमींना आणि सकल समाजावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनींना मी नम्रतेचं विनंती करतो, आव्हान करतो, आपण सर्वांनी या अहिल्यादेवी होळकर चौकाच्या अश्वारूढ पुतळ्याच्या शुभारंभास सर्वांना लवकरच आमंत्रण आणि निमंत्रण पाठवण्यात येईल। हा प्रशासनाचा कार्यक्रम असून प्रशासनाकडून याची योग्य ती दखल घेऊन योग्य ते नियोजन करून या ठिकाणी नियोजन करण्यात येईल। त्या पद्धतीने आपण सर्वांनी या ठिकाणी यावं असं मी या ठिकाणी नम्रतेचं विनंती आणि आव्हान करतो आणि थांबतो। आज अहिल्यादेवी पुतळ्याला परमिशन मिळाल्यामुळं आम्ही आमचा आनंद उत्सव आणि आनंद साजरा करण्यासाठी साखर वाटप करून या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आमचा आनंद या ठिकाणी आमच्या समस्त धनगर समाजाकडून आज या ठिकाणी आम्ही व्यतीत करतोय। हे सगळं आता प्रशासनाचं काम आहे, पण पालकमंत्र्यांच्या सोबत चंद्रकांत दादांच्या सोबत या संदर्भात बोलणं झालेलं आहे। चंद्रकांत दादांनी आपल्याला या 15 दिवस ते महिन्याभरात या पुतळ्याचं उद्घाटन आणि लवकरात लवकर हा पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत।